तुम्ही दिलेला सविस्तर माहिती करता। बातमी आता मात्र पुण्यातली आहे, कारण पुण्यामध्ये किंबहुना पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात आपण म्हणूया सध्या बिबट्याची दहशत वाढत चालली आहे आणि त्याच अनुषंगानं वनमंत्री गणेश नाईक आज पुण्यात आहेत। पुण्यात वन अधिकाऱ्यांशी गणेश नाईक चर्चा करतील, बैठक घेतील। बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिक आणि गावकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडे। अमोल, आज वनमंत्री पुण्यात आहेत, पुण्यात वन अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल, अर्थात मुद्दा शीर्षस्थानी असेल बिबट्यांच्या दहशतीचा। नक्कीच दुपारी 12 वाजता ही बैठक गणेश नाईक यांनी बोलवलेली आहे आणि या बैठकीला पुणे जिल्ह्यातील जे सर्व विभागीय प्रमुख आहेत वन विभागाचे त्यांना आमंत्रित करण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण पाहिलं की पुणे जिल्ह्यामध्ये खास करून खेड, जुन्नर या भागामध्ये बिबट्यांची दहशत मोठ्या प्रमाणात आहे। गावकरी भयभीत झालेले आहेत। बिबट्या हे जसं प्राण्यांवर हल्ला करत होते ते असं आता मानवी जीवांवर सुद्धा हल्ले करत आहेत आणि यामध्ये एका मुलाचा सुद्धा गेल्या महिन्यामध्ये मृत्यू झालेला होता। त्यानंतर आपण पाहतो की सातत्याने या घटनांमध्ये वाढ झालेली आहे। कालही एका बिबट्याने एका जनावरावर हल्ला केल्याची घटना ही शिरूर तालुक्यामध्ये घडलेली आहे आणि सातत्याने हा आकडा आहे तो वाढत चाललेला आहे। बिबट्या आता रस्त्यांवर आणि घरांमध्ये शिरू लागलेल्या आहेत। हीच परिस्थिती पुणे जिल्हा आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे। कोल्हापूरमध्ये आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलं की कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली होती। त्या अनुषंगाने या बिबट्यांचा नेमका काय बंदोबस्त करता येईल, बिबट्यांची एकूण संख्या किती आहे, या सगळ्याचा आढावा घेतला जाणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे सगळ्यांच्याच नजरा असतील। अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।